मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज मी तुम्हाला एक वेगळ्या पद्धतीने हँडल असलेली पार्टीवेअर किंवा कार्यक्रमाला वगैरे जाण्यासाठी पर्स शिकवणार आहे। हे बघा, सुंदर अशी ही पर्स आहे। बघा, असं हे हँडल आहे आणि आतमध्ये चेन आपण हे कप्पा केलेला आहे। तुम्ही लग्नात वगैरे जाताना किंवा कुठे कार्यक्रमाला जायचं असेल, पार्टीला वगैरे जायचं असेल तर घेऊन जाऊ शकता। खूप सोपी अशी ही पर्स आहे। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। हे बघा, आता पोटली बॅग बनवण्यासाठी मी हे 3 पीस घेतलेत बरं का। आता त्याची मी तुम्हाला माप सांगते। हा जो पीस आहे तो 8 इंच बाय 8 इंच 8 बाय 8 इंचचे 2 पीस घेतलेले मी। आणि हा जो आहे तो 8 इंच बाय 12 इंच 8 बाय 12चा एक पीस आहे आणि 8 बाय 8चे 2 पीस आहे। आता हे तिन्ही पीसमध्ये मी कॅनव्हास आणि पाठीमागून अस्तर लावून चारी बाजूने शिवून घेतलेला आहे बरं का। आता हे 8 बाय 8चे पीस जरा बाजूला ठेवायचे आणि हा जो आहे ना 8 बाय 12चा पीस, आता त्याला असं बरोबर मध्ये हे करून घ्यायचं आणि इकडे पण बरोबर मध्ये घडी घालून दोन्ही बाजूनी बरोबर मध्यभाग आपल्याला काढायचा आहे। आता हा जो आहे ना तो पीस आपण मध्ये कट करणार आहोत आणि तिथे आपल्याला चेन लावून घ्यायची आहे। मध्ये असं कापून घ्यायचं आहे। आणि इथे मी अशी ना चेन लावून घेणार आहे। चेनीमध्ये मी रनर ऑलरेडी घातलेला आहे। अशी ते उलट चेन लावायची आणि मुसलट करून वरच्या बाजूने दाब शिलाई मारायची। अशी इथे बरोबर मधोमध चेन लावून घ्यायची आहे। हे बघा, आता चेन लावून घेतली मी आणि त्याला वरनं दाब शिलाई पण मारून घेतलेली आहे। ठीक आहे, आता हे 8 बाय 8चे 2 पीस घेतले। आता त्याला पण आपण बरोबर मधोमध घेणार आहोत। दोन्ही पीसाचे बरोबर मधोमध घडी घालून मध्ये मार्किंग करून घेणार आहोत। आता आपल्याला इथे बंद लावायचा। आता बंद जरा असं वेगळ्या स्टाईलने मी लावलेला आहे। तर बंदसाठी बघा तुम्ही कापड कसं घेतले मी। हे घेतले 14 इंच बाय 3.5 इंच आणि हे जे आहे ते 6 इंच बाय 3.5 इंच। आता ह्याचं ना आपण म्हणजे मोठ्या ह्याच्यामध्ये बंद करणार आहोत। तर हे असं घेऊन असं बंद शिवून घ्यायचं आहे। हे दोन्ही बंद घ्यायचे। हे 14 बाय 3.5 इंच आणि हे 6 बाय 3.5 इंच असे ही 2 बंद आपण शिवून घेणार आहोत। बंद माझे शिवून झालेले आहेत। ठीक आहे, तर हे जे बंद कसे लावायचे बघा। आता हा जो छोटा बंद आहे ना तो आपल्याला असा ह्याच्यावानी करायचा आहे। असं ह्या टाईपमध्ये त्याचा आकार ठेवायचा आहे। असं म्हणजे एक कोन करायचा आहे आणि तो आपण ह्याचा जो मध्यभाग केला आहे एका 8 बाय 8च्या ह्याचा, तिथे आपण इथे ठेवून असं शिवून घेणार आहोत। ह्या पद्धतीने आपण शिवून घेणार आहोत। आणि हा जो दुसरा आहे ना बंद, तो असा मधोमध फोल्ड करायचा आणि दुसऱ्या 8 बाय 8ला इथे असा शिवून घ्यायचा। बघा, अशी इथे बरोबर ते मध्य काढला गेला असा हा सरळ शिवून घ्यायचा आहे। आणि नीट बघा तुम्ही, हा जो छोटा बंद आहे तो बघा हे असं करायचं आणि हे असं ठेवून इथे शिवून घ्यायचं आहे। म्हणजे हे आपलं मागच्या बाजूला हे असेल। ठीक आहे, आणि बेससाठी मी हा भाग घेतलेला आहे। त्याचं माप सांगते मी तुम्हाला। माप आहे बघा 18 इंच बाय 6 इंच 18 बाय 6 इंचाचा हा पीस घेतला आहे। त्याला पण मध्ये अस्तर कॅनव्हास लावले आणि पाठीमागे अस्तर लावून चारी बाजूने शिवून घेतलेलं आहे। तर पहिले आता आपण बंद लावून घेणार आहोत। बंद लावून झाले आता हे बंदमध्ये लावून झालेले आहे। आता तुम्ही बघू शकता का असं हे दिसतं सरळ केल्याने। हा आपण सरळच लावलेला आहे।
आता हा जो बेस घेतला आहे ना आपण तो घ्यायचा आहे. आता त्याचा पण आपण घडी घालून निम्मा भाग करणार आहोत. आता तिथे ना एक आहे ठेवायचं असं बंद असे इकडं आले पाहिजे आणि हा ह्याचा मध्ये हा मध्ये ठेवून असं हे शिवून घ्यायचं आणि ही बाजू पण त्याप्रमाणेच आपण शिवून घेणार आहोत. असं बरोबर मध्याला मध्य घेऊन घेणार इथं बघा. असं हे ठेवून इथे आपण शिवून घेणार आहोत. हे 2 पीस आपण शिवून घेणार आहोत. माझं हे शिवून झालेलं आहे बरं का. बघा 2 पीस मी शिवून घेतलेले असे ह्या टाईपमध्ये दिसेल. आता बघा पुढे काय करायचं. आता काय करायचं, हा जो कोण आहे ना तो इथपर्यंत असे शिवून घ्यायचा. हा इथे हे शिवायचं एक भाग आणि हा भाग इथे शिवायचा. म्हणजे असा आपला बॉक्स हा तयार होईल. हे इथे आणि हे इथे. तसंच ही दुसरी बाजू पण शिवून घ्यायची आहे. अशा प्रकारे हा आपला बॉक्स तयार होईल. असे ह्या 4ही बाजू शिवून घ्यायच्या आहेत आपल्याला. असा हा बॉक्स माझा तयार झालेला आहे. आता वरती आपल्याला हा जो चेनचा पीस आहे ना तो आपल्याला वरती जोडायचा आहे. तो कसा ते बघा. बघा आता हे जे ही चेनीचं जे आहे ना ते आपण इथे शिवून घेणार आहोत. पहिल्यांदा हा पीस शिवायचा आणि हा भाग शिवायचा असं. आणि मग हे 2 शिवून झाले की मग बघा हे 2 पहिले शिवायचे का. पहिल्यांदा हे शिवायचं आणि ही बाजू शिवायची. हे 2 बाजू शिवून झाल्या की मग इकडनं असं हे सरळ शिवून घ्यायचं. ठीक आहे. असं हे सरळ शिवून घ्यायचं आहे. त्याचा जोडून झालेला आहे. आता आपली पोटली बॅग तयार झाली आहे. पण आता पहिल्यांदा आपण काय करणार आहोत, आपल्या बाजूने सगळीकडे जे शिवलेलं आहे ना तिथे पायपिंग करून घेणार आहोत. म्हणजे आतमध्ये पण फिनिशिंग सुंदर दिसेल. ठीक आहे. आता अशा हे बघा आता अशा प्रकारे मी सगळीकडे पायपिंग पण केलेली आहे. एकदम सुंदर असं दिसते ना आतमध्ये सुद्धा. चला तर मग आपण ही पर्स सरळ करूया. आता इथे चेनीचा भाग आहे ना तो असा हे बाहेर काढणार आहोत. हे सगळे कोणे नीट व्यवस्थित बाहेर काढायचे बरं का. आता हे सरळ केले. ही आपली चेन आहे. आता ह्याचं कसं आपण हे वापर करायचा का. आता हा जो बंद आहे ना तो आपण ह्याच्यातून असा काढणार आहोत. असं तुम्ही असं हातात घेऊन जाऊ शकता किंवा असं हातात अडकवलं तरी पण सुंदर दिसेल. कशी सुंदर अशी आपली ही पर्स तयार झाली आहे ना. खूप छान दिसते. तुम्ही लग्नात वगैरे किंवा कुठे पार्टीला वगैरे जाणार असेल तर तुम्ही हे घेऊन जाऊ शकता. कशी वाटली पर्स मग. छान आहे ना. चला तर मग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.